भारतीय खेळाडूंची नेमबाजी या खेळातील नेत्रदीपक कामगिरी कालही कायम राहिली। मनु भाकर हिची 2 ब्रॉन्झ पदके आणि सर्वजोत सिंगच्या ब्रॉन्झ पदकानंतर आता महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळे याच्याकडूनही पदक मिळवण्याची आशा निर्माण झाली। स्वप्नील याने 50 मीटर रायफल श्री पोझिशन या प्रकाराची अंतिम फेरी गाठली असून आता पदकाची शर्यत आज रंगणार आहे आणि पहिलेच ऑलिम्पिक खेळणाऱ्या स्वप्नील याने 7वा क्रमांक पटकावताना पदक जिंकण्याच्या दिशेने पाऊलही टाकलंय। वयाच्या 55व्या वर्षी निनो सालुक्वाझदे 10व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली असून पॅरिस स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ती जॉर्जियातील ध्वजधारक होती। 10 ऑलिम्पिक स्पर्धात सहभागी होणारी ती पहिली महिला असून घोडेस्वारीतील शो जम्पर इयान मिल्लर यांच्यानंतर 10 वेळा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारी दुसरीच ॲथलीट ठरली आहे। जॉर्जियात ती आदर्शवत असून जागतिक क्रीडा बंधुत्वाची एक परिपूर्ण राजदूत मानली जाते। महिला सांघिक विभागात अपयशी ठरलेल्या दीपिका कुमारी हिने वैयक्तिक प्रकारात शानदार कामगिरी केली। तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी झालेल्या सलग 2 लढतींमध्ये विजय साकारत पुढल्या फेरीत प्रवेश केलाय। आता उपांत्य फेरीत तिच्या समोर जर्मनीच्या मिशेल क्रोपेन हिचे आव्हान असणार आहे आणि येत्या 3 ऑगस्ट रोजी ही लढत रंगणार आहे। 2 वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारी पी.व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीत भारताचे आशास्थान असलेला लक्ष्य सेन यांनी पॅरिस ऑलिम्पिकचा बुधवारचा दिवस चांगलाच गाजवलाय। सिंधू हिने इस्तोनियाच्या क्रिस्टीन क्युबा हिला 21-5, 21-10 असं सरळ 2 गेममध्ये पराभूत केलंय, तर लक्ष्य सेन याने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी याच्यावर मात केली। सिंधू व लक्ष्य यांनी अंतिम 16 फेरीत प्रवेश केलाय। यापुढे बाद फेरी असल्यामुळे प्रत्येक लढत अटीतटीची होणार आहे। पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2025 साठी BCCIच्या मुख्यालयामध्ये IPLच्या सर्व टीम मालकांची बैठक बोलावण्यात आली होती। यामध्ये मेगा ऑक्शन पूर्वी खेळाडूंना टीममध्ये ठेवण्याबाबतच्या नियम आणि संख्येवर चर्चा होणार होती, पण यावरून टीमच्या मालकांमध्ये एवढी वादावादी झाली की आता मालकांचे 2 गट पडलेत। यामध्ये शाहरुख खान आणि काव्या मारन यांचाही समावेश असल्याचं समजतंय आणि यामुळे BCCIची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते। भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं बुधवारी सायंकाळी निधन झालंय। ते 71 वर्षाचे होते। ब्लड कॅन्सरने ग्रासल्यानंतर गायकवाड यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र कॅन्सर सोबत सुरू असलेली गायकवाड यांची ही झुंज अपयशी ठरली। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे। युरोपमधील बेल्जियम येथे नुकत्याच पार पडलेल्या घोडेस्वारीच्या शर्यतीत भारताच्या 14 वर्षाच्या मुलाने कमाल केली आहे। CSI 1 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या जयसिंग सभरवाल याने 2रा क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले। 25 ते 28 जुलै 2024 या कालावधीत बेल्जियममध्ये ही स्पर्धा रंगली होती आणि या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 40 देशांमधून एकूण 63 घोडेस्वारांनी सहभाग घेतला होता। या 63 घोडेस्वारांमध्ये भारताच्या जयसिंग सभरवाल याने 2रा क्रमांक मिळवत भारताची मान उंचावली आहे। उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघासमोर पॅरिस ऑलिम्पिकच्या ब गटात आज गतविजेत्या बेल्जियमचे आव्हान असणार आहे। यावेळी भारताला आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे। बेल्जियमचा संघ ब गटात 3 सामन्यात विजय मिळवत शीर्षस्थानी आहे, तर भारत 2 विजय व 1 बरोबरीसह 2ऱ्या स्थानावर आहे। ऑस्ट्रेलिया 2 विजय व 1 पराभवामुळे 3ऱ्या स्थानी राहिलाय, तसेच अर्जेंटिनाने 1 विजय 1 पराभव व 1 बरोबरीसह अंतिम 8 संघात स्थान मिळवलंय।